मंडळी राम राम. मी शे बापू हटकर आणि तुम्ही देखील आहे ना बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल. खानदेशच्या संस्कृती, भाषा, इतिहास, भूगोल हे सगळं यावर आपले दखाण नाही. त्याकरता तुम्हाला एक राव नाही कर. आपल्या हा जो कार्यक्रम आहे, ज्या क्लिप आहेत लिहिलेत त्याला सबस्क्राईब करत जा, फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकेशपर्यंत धाडा आणि लाईव्ह द्या, म्हणजे त्यांना प्रचार चांगला होईल. ते आज ना आपला विषय असा आहे खानदेशा भूगोल. बराच दिवस मी एक नकाशा लोके फिरवतोस खानदेश व्हायचा. तो खानदेशा नकाशा नाही, तो तुमचे दखाडच नाही. तो नकाशा तत्कालीन ब्रिटिश सरकारनं जो जिल्हा आहे तेव्हा आजना, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा इथनंच दाखवले. ब्रिटिश सरकारने त्यासनं कामकाज न करता या टाइमले विभागवार जिल्हावार रचना करी. तर खानदेशना जितला भाग धुळामध्ये येता येईल तेवढा देशने दिला. साधारण 50-60 हजारना तालुका होता आणि त्या हिसाबतून मग 5-10-15 लाखनं तो जिल्हा होता. ते देवानंतर जो भाग शिल्लक राहिला खानदेशचा तो आता त्याचा वाटे देना, आणि तो भाग तर मी खानदेशवा धरतच नाही. म्हणजे नाशिक जिल्हा जो आहे हा पूर्ण दक्षिण खानदेश. त्यामुळे ना बराचसा तालुका अहिराणी भाषेत, काही मराठी भाषेत जरी येणार तरी ती मराठी भाषा म्हणजे अहिराणी टाईप मराठी भाषा. आधी मराठीमा जर तुम्ही बोलला मला शेतात जायचं आहे तर अहिराणीमा काय म्हणतात, मला वावरवा जाणं आहे. आणि ते नाशिकनी मराठीमा भाषामा काय बोलतात, तो वावरात जायले, मला वावरात जायचं आहे. म्हणजे ती जी भाषा आहे ती मराठीपेक्षा अहिराणीला जास्ती जवळ. आणि 11-12 कोटी ना महाराष्ट्रमा 2 कोटी अहिराणी भाषेत राहू शकतात. ते 2 कोटी अहिराणी भाषेत खानदेशमा 2-4 मराठी तालुका राहणार, ते काय बिघडत. ते आपला हा भूगोल म्हणजे नाशिक जिल्हा बी खानदेशमा आहे. पूर्वीना काळमा याले बराच नावे होता. जसं रामायणना टाइमले जनस्थान म्हणत. जनस्थानमा विश्वामित्राने यज्ञ करा होता, जनक राजाने यज्ञ करा होता गंगा गोदावरीना काठवर. कडे त्यामुळे बी.वा. शिरवाळकर उर्फ तात्यासाहेब शिरवाळकर कुसुमाग्रज यसना नावातून जो पुरस्कार देतात तो जनस्थान पुरस्कार आहे. म्हणजे जो खानदेशचा त्या काळानं ऋषभ देश बी त्यांना नाव होतं त्या काळात. नंतर अवघडा दंडकारण्यना भाग होता रामायण काळ, दंडकारण्य बी म्हणतात. नंतर मग कृष्णना काळमा याला खांडवन म्हणत, खांडवन. आणि मग त्या खांडवनमा वसेल देश तो खांडदेश किंवा कान्हाना देश तो कान्हदेश. असा 2 उत्पत्ती आपले मान्य आहेत. बाकीना काही म्हणजे बरोबर नाही, त्याला काही अर्थ नाही. या 2 पैकी खांडवन, खांड हाही नाव जटेन सुरू असत. खांड नावावरतून ज्या ज्या गाव आहेत भाग आहेत तो बट हा खानदेशचा भाग खांडवन होत. म्हणजे खांडबारा, कोंडामाई, खांडव्यागड, तुंगा, खांडवा, खंडलाय असा बराचसा गाव आहे. ते तो सगळा भाग जो आहे निमाड वगैरे हो मध्य प्रदेशचा तो खानदेशमा भाग होता. त्यामुळे अहिराणी आणि तावडी बोलीना भाग जो आहे तो आपला खानदेश नाही. म्हणजे तो निमाड जिल्हा जो होता पूर्वीना त्यांना आधी 2 जिल्हा करायला येते असं. त्यांनापैकी पश्चिम निमाड जो आहे त्यांना बडवानी जिल्हा आणि पूर्व निमाड जो आहे त्यांना खरगोन जिल्हा. ते बडवानी जिल्हा
खेतिया पानसमन शेनवा अहो जो पुरा पट्टा आहे 101 गावे आहेत त्यामुळे 2-3 गावे नगरपालिका नाही एवढा आयदानी भाषेत गावे मध्य प्रदेशात होते अहो सगळा भाग खानदेशना भाग त्यानंतर जळगाव जिल्ह्याला लागेच खरगोन जिल्हा आहे त्या खरगोन जिल्ह्याना बरानपूर नेपानगर अहो चावडी भाषाना पुरा भाग अहो खानदेशना भाग आहे इतिहासમાં बी दिले की बरानपूर हे खानदेश आहे पण ते तुटी घ्या आपण तर ती ध्यान दिलेच नाही त्यानंतर गुजरातમાં उकाई धरणમાં 156 गावे यात निजर आणि उच्छल तालुका सोनगड विहारा वगैरे अहो सगळा पट्टा दक्षिण गुजरातना वो खानदेशा भाग डांग जिल्हा खानदेश येतो ते तटपर्यंत खानदेश आहे सगळा आणि बघ मग मराठवाडा सोयगाव तालुका आणि कन्नड तालुका निम्मे आयराणी भाषेत ते आऊल सगळा टापू म्हणजे खानदेश त्यांना नकाशा मी तुमच्या काढत आऊ का आऊ असा नकाशा आहे आणि तो जो फिरायला आहे ना तुम्ही तो ब्रिटिश काळ महिना नकाशा धुळे जिल्ह्याला तर त्या धुळे जिल्ह्यानंतर विभाजन होईना 1906 तो जळगाव जिल्हा वेगळा करा तो पूर्व खानदेश होता पश्चिम खानदेश म्हणजे धुळे जिल्हा नंतर 1998 काळमा नंदुरबार जिल्हा वेगळा आहे ना असा त्या टापू सगळा मिळून आपला खानदेश प्रदेश आहे अहो संपूर्ण खांडवरना भाग आहे अहो आपला भूगोल अहो आपलं ध्यान ठेवा ते यांना बाहेर खानदेशचे का अहिर लोकेसाठी वस्ती करतात तो प्रत्येक भाग खानदेश मग या खानदेशना बाहेर कोई खानदेश अमरावती जिल्हा मकरी घ्या तुम्ही त्याकडे बेलघाटमा काही आयराणी भाषिक लोक आहेत आश्चर्य वाटत आयराणी भाषिक लोक आणि त्या आयराणी भाषिक लोक आपलाच आहेत आपली जशी खानदेशनी आयराणी तशी देशनी मग आणि मुंबई पुण्याकडे बी आपला आयराणी भाषिक आहेत पण ते आते येईल 25-30 वर्ष जाय ना 100-50 वर्षना आत समजा पाहिजे तर नाही खूप पुराण काळ माहिती ना त्या मेळघाट माहीत ते माहीत नाही होतं ते आपले त्यास आपण त्यासले माहीत नाही होतो ते आपले माहीत नाही होतं मग त्या सूर्यवंशी डॉक्टरने ते संशोधन करेले रमेश सूर्यवंशी आणि ते असे सांगितल्यानंतर आम्ही तरी कहू एवढी आपली भाषा 13 अहिर लोकेस ना 22 ना म्हणजे गुजराती टाईप लुगडा आणि म्हणजे काष्टीनं लुगडं आणि गुजराती पदर मग आपल्याकडे या अहिर माया लुगडं नसतात म्हणजे गुजर भिल्ल समाज भोई माळी कोळी तेच पद्धत तशी पद्धत कुठे नाही काष्टानं लुगडं आणि गुजराती पल्ल होई ते अहिर खानदेशी लोकेसना प्रदेश आहे आई समजा म्हणजे तापी दखा आपली जीवनरेखा आहे मी बराचसा लोकेशन सांगत की आयराणी भाषिक माणूसना डोक्यावर पडेल पाणी वडील असते जथे बी होई तडे कुठे गाव आहे ना तो सगळा प्रदेश म्हणजे खानदेश अरे नाशिक जिल्ह्यानं जो आयराणी भाग आहे तर गिरणा नदी वाहतेस ते बरं पाणी तापी मायस त्यानंतर मराठवाड्याचा जो भाग आहे अजिंठा वेरूळ पर्वत वगैरे तो आयराणी तापू आहे कन्नड ते सगळं पाणी वाघूर नदी माहीन तापी मायस तेव्हा शेनवा वगैरे पाल संबललं पाणी ते वायसन त्या भूमी नदी माहीन आपलं तापी मायस तर ती मेळघाटमा जे लोक आहेत तर त्यानं पाणी पूर्णा नदी या अहिर लोकेस ना पाणी पूर्णा नदी वायसनलंय आणि ती जळगाव जिल्हामा मुक्ताबाई चांगदेव ना जागावर तिथे तापी पूर्णा संगम आहे तरी ते पाणी मिळेल आणि एक अचंबाने गोष्ट तुमचे सांग अहो इथला भारत महिना भाग आहे पण भारतना बाहेर बी खानदेश आहे का शे आई
तोंडी नुसतं सांगत नाही तुम्हाला पण मोबाईल आहे, मी सांगत त्याप्रमाणे तुम्ही सर्च करा मोबाईलમાં. थायलंड याने 4000 किलोमीटर, त्या थायलंडમાં तापी नदी. सर्च करा तुम्ही गुगलवर, थायलंड तापी अशी टाका, ती सगळी नदी. आपली तापी नदी समुद्राला भेटत, त्या मुखवर जे बंदर आहे, गाव आहे, त्याचं नाव सुरत आहे. थायलंडनी तापी समुद्राला जडे भेटत, त्या मुखवर जे गाव आहे त्यानं नाव सुरत ठाणे. म्हणजे आई कोणी ठेव नाव. या देशनं पूर्वी नाव होतं श्याम देश, म्हणजे खानदेशच याद. कान्हाना कान्हा देश, कान्हा म्हणजे कृष्ण आणि श्याम म्हणजे कृष्ण, श्याम देश नाव होते त्यात. म्हणजे युरोपियन लोक घेतात, प्रत्येक देशनं नाव त्याची भाषाप्रमाणे बदलायला त्याचे. मग ते श्याम देशना सयाम करता आणि सयामनं 1939 थायलंड व्हायले, त्यांना पहिले श्याम देश नाव होतं. तर एक प्रांत आहे त्याचं नाव बी सुरत ठाणे. मग हे गे कसं तेव्हा खानदेश नाही नाव, तापी नाव कसं काय घेतात. त्याला जायचं आणि लाओस देश एक थायलंडला लागेल, आणि लाओसना पुढे कंबोडिया देश. खमेर राजवट होती तर तो खमेर राजवट जी होती, तो जो राजा आहे तो भारतमाही जायला होता तेव्हा कंबोडियामा. कंबोज देश आहे भारतमा. माझे काय सुरमा राजुरी वगैरे तो जो भाग आहे, त्या राजुरी पट्टामा तो कंबोज देश होता. कठीण तो राजा तरी घ्या आणि त्यांनी ते राज्य स्थापन करत. त्या काळामा थायलंड, लाओस आणि कंबोडिया, व्हिएतनाम त्या लोकांसले कपडा घालणं सुद्धा ज्ञान नाही, एकदम प्रांतीय अवस्थामा होतात. त्यामुळे गावेचं नावे, गाडेचं आपला पर्वतनं नावे, नदीनं नावे काही माहीत. मग ह्या राजाने तडे जायचं, कंबोज देश सोडतो, कंबोडिया नाव ठेवा. तसा मना एक असा अंदाज आहे की तापी काढणं कोणीतरी खानदेशी राजा, मला माहीत नाही, मला अंदाज येऊ कडे घ्या. थायलंडमध्ये त्यांनी ते राज्य स्थापन करा आणि त्याला श्याम देश नाव दिलं. कान्हा देश आणि श्याम देश. या श्याम देशनी राजधानी वसाडी देशनी अयोध्या, अयोध्या म्हणतच त्या अयोध्या आहे. म्हणजे अहो रामकृष्णाचा मोठा बघतोय. आज बी थायलंडना राजा स्वतःले रामनं वंशीला. संपूर्ण देश 97-98% बौद्ध संस्कृती आहे, सगळ्या बौद्ध आहेत, म्यानमार वगैरे, व्हिएतनाम. पण तो राजा स्वतःले रामनं वंश नाव, तुम्हाला जाणे लव कृष्ण वंश. ते असा आहे खानदेशना विस्तृत प्रकार आहे. तरी रामायण वस, महाभारत घडत आणि आपल्याकडे वनिनी तसा रामनंद त्या टाईपनं तरी रामायण खेळतच. तसाच हे राव त्याच मुखोटा वगैरे नाही वने सांगत ते तरी खेळतात. पण हाही सगळं संशोधन करायला पाहिजे, तेचना आपला काय संबंध आहे हे कळायला पाहिजे. 1941 त्या देशाचं नाव बदललं. काही लोक ते चुकीने माहिती तेव्हा असे दिले की नदी आणि ते सुरत तेवी त्या टाइमला बदललं नाही. मग इथलं दिन काय दिन नदी बिन नाव नाही होते का. आणि ते मूग आहे, शहर आहे, मोठं राज्य आहे ते सुरत, त्याचं नाव 39पर्यंत नाही होतं असं थोडं, फक्त देशने नाव बदलेल. परंतु ती नदी 1000 वर्षापूर्वी तरी ते नाव जुनं होईल असं मला अंदाज आहे. सुरत त्या टाईमला नाव आहे, सुरत स्टेट आहे, सुरत बंदर आहे, शहर आहे आणि तापी नदी. असा आपला खानदेशचा भूगोल आहे. या भूगोलना इतिहास हळूहळू मी तुमने सांगी राहिलो. जय हिंद, जय खानदेश.